नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण जो काही शेंगदाणा आणि सरकी पिंडीत जो काही व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याबद्दल सतत नवीन नवीन प्रश्न जे आहेत हे चालू आहेत. त्यावर आपण एक व्हिडिओ पण टाकलेला आहे की कुठल्या कुठल्या बागेला आपण ते वापरू शकतो. तरी पण काही शेतकऱ्याचे माझे प्रश्न आहेत की तेल्या प्लॉटमध्ये ॲक्टिव्ह आहे, तर मी ते वापरू शकतो का? किंवा हे वापरल्यानंतर जे काय आहे तेले ॲक्टिव्ह होऊ शकतो का? तर असे काही बरेचसे प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नाचेच उत्तर आपण आज पुन्हा घेऊन येत आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच जे आहे व्हिडिओ आवडला पाहून झाल्याच्या नंतर तर एक लाईक करायला विसरायचं नाही. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायलासुद्धा विसरायचं नाही. त्यासोबतच आपले काही जुने व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये आपण ज्या व्हॉट्सअपचा नंबर शेअर केलेला आहे त्या नंबरला क्रिटिकल कंडिशन असेल तर त्या नंबरलाही तुम्ही मेसेज करू शकता. तुमच्या झाडांचे जे आहेत ते फोटो टाकू शकता. तर मेन विषय जो आहे तो म्हणजे आपला तेले ॲक्टिव्ह होऊ शकतो का? तर तेले ॲक्टिव्ह होईल असे काय याच्यामध्ये कुठलेही कंटेन नाहीत मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात फॉस्फरस भेटतो, पोटॅश भेटतो, अतिशय तुरळक प्रमाणामध्ये नायट्रोजन भेटतो, अतिशय तुरळक प्रमाणामध्ये, तो नाही म्हणला तरी चालेल, इतक्या कमी प्रमाणामध्ये भेटतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये भेटतं मित्रांनो प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट याच्यामध्ये असतं. कारण जे काही तेलवर्गीय जे काही बिया असतात त्या बियामध्ये जे आहे प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. तर त्यातलंच काही तेल काढल्यानंतर काही अंश शिल्लक राहून प्रोटीन आपल्याला या सरकीमधूनही भेटतं. तर याबद्दलच जे काय आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जे काही तेलीचे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्येही आपण या स्लरीचा वापर केलेला आहे. त्यांना कधी तेल्याचा त्रास त्या प्लॉटमध्ये झालेला नाही किंवा तेल ॲक्टिव्ह झालेला त्यांच्या प्लॉटमध्ये नाही आहे. जसं रेग्युलर आहे तसं त्यांचंच रेग्युलर आहे. 4-2 फळं तेलाचे हे स्पॉट दिसणारच आहेत, ते नॅचरल आहे. त्याला आपण काही करू शकत नाही. 4-10 फळं प्लॉटमध्ये निघणं ते काही मोठे विशेष नाही. असंच जे काय आहे मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की जे काही शेतकरी आहेत की त्यांच्या प्लॉटमध्ये तेले आहे, त्यांना आपण हे वापरण्यासाठी सांगितलं होतं. तर त्यांनी ते वापरलेलं आहे. साधारणतः 8-9-10 ॲप्लिकेशन त्यांनी सरकी पेंड आणि शेंगदाणा पेंडीचे केलेले आहेत. पण त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांना जाणवलं नाही का यामुळे आपल्या प्लॉटमध्ये तेल्या ॲक्टिव्ह होत आहे किंवा तेल्या वाढलेला आहे किंवा तेल्या आलेला आहे. तर तो जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी आता लगेच जो आहे तुम्हाला याच्यामध्ये लावून देतो. तो व्हिडिओ बघून घ्या. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण जे आहे पुढची चर्चा याच्यामध्ये करणार आहोत. नमस्ते. माझे नाव विक्रम रमेश परकाळे, मुक्काम पोस्ट अंजनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझा हा डाळिंबाचा प्लॉट आहे. 180-81 दिवस झालेले आहेत. ह्या प्लॉटला सरकीच्या पेंडी, जीवामृतच्या पेंडी, स्लऱ्या, परत सरकीच्या स्लऱ्या अशा 10 ॲप्लिकेशन झालेलं आहे. ही सर्व देवीदास आडेजींची मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे. बागेवर पूर्णपणे पहिला तेल्या होता. आता तुम्ही बघू शकता तेल्या कुठं आढळत नाही, थोडासा कुजवा आढळतो. या मालाची साईज बीज बघा, दाखव बा, साईज ही उत्कृष्ट झालेली आहे. सर्व आडजींच्या मार्गदर्शनाखालीला हा प्लॉट आहे. त्यांनी सर्व ॲप्लिकेशन, स्प्रेचं शेड्यूल, परत खालनं जी वॉटर सोलेबल आहे ते फार कमी प्रमाणात गेले आहे. साधारण 052-800 झाडांना माझ्या मते साधारण 20 किलो दिलेलं आहे. आणि स्लरी ही 5-6 7-8 ॲप्लिकेशन दिलेले आहे. तुम्ही बघू शकताय. या पुढे ही बघा साईज, साधारण अजून एक 20-25 दिवस प्लॉट घेईन. साईज पण उत्कृष्ट झालेली आहे. सर्व हे आडजींचे मार्गदर्शनाखालील हा प्लॉट आहे. त्यांचं शेड्यूल हे मी पूर्णपणे ते जसे सांगतील त्या पद्धतीने फॉलो केलेले आहे. तर तुम्ही ही सरकी पेंड, इकडे सरकी पेंड,
परत शेंगदाणा पेंड, जीवामृत अशा स्लऱ्या सोडल्या तर काय तेल ॲक्टिव्ह होत नाही आणि झाडाची ही पण चांगली राहते. असं थोड्या प्रमाणात कुजवा आढळतोय, खाली फक्त कुजव्याचा जरा प्रॉब्लेम मला जाणवतोय. ठीक आहे, धन्यवाद. साईज कशी झालेली आहे, स्लरी त्यांनी सोडायला सांगितलेली आहेत. पुढे घे. हे असा माल झालेला आहे. सर्व ही आडजींची कृपा आहे. त्यांच्या शेड्यूलप्रमाणे सर्व काम केलेले आहे. पुढे वा. तरी या बागेवर पूर्णपणे तेल्या होता. आता कुठं तेल दिसत नाही. माल बऱ्यापैकी फुगलेला आहे. साईज चांगली झालेली आहे. कलर धरायला लागलेला आहे. पुढे पाहू शकता मालाची क्वालिटी. सर्व ही आडजींच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे. त्यांनी भरपूर सहकार्य केले आणि सतत त्यांनी स्लरी सोडण्यास, स्प्रेचं शेड्यूल हे सर्व त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले आहे. या पुढे साईज पाहू शकता तुम्ही. 500 ग्रॅमची साईज झालेली आहे. 3ऱ्या वर्षाचा प्लॉट आहे हा. धरलेला 3रं वर्ष आहे. टिपिन क्वालिटी ही एकदम व्यवस्थित आहे. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जो काय हा तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे का त्यांच्या प्लॉटमध्ये तेल्या असताना त्यांनी वापरलेला आहे. त्यांना तेलाचा काही त्रास झालेला नाही आहे आणि तेले ॲक्टिव्ह व्हायला असे कंटेन ह्या सरकी पेंडीमध्ये नाही आहे. तुम्ही आता बघू शकता माझ्या प्लॉटमध्ये तेल्या आहे. तेल्याचे खोड हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की खोडावर किती प्रमाणात तेले आहे. अक्षरशः अर्धाले खोडं हे जे आहेत हे तेल्याने खाल्लेत. इथपर्यंत तेले आपल्या प्लॉटमध्ये आहे आणि त्या प्लॉटमध्ये आपण ही स्लरी वापरत आहे. पहिला राऊंड याचा सोडून झालेला आहे आणि जे काही रॉ मटेरियल शिल्लक राहिलं होतं त्या मटेरियलमध्येच आपण पुन्हा 200 लिटर पाणी पूर्णपणे भरून त्यामध्ये 2 किलो जे आहे हा गूळ टाकलेला आहे. त्यामध्येच पुन्हा आपण आता आमोशा असल्यामुळे आपल्याला अपटेक करणारे बॅक्टेरिया हे देणं गरजेचं असतं आमोशाला. कारण आमोशापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र हा मोठा मोठा होत जातो आणि आपलं जे काही आहे झाडामध्ये अपटेक हे वाढत जातं आणि ते अपटेक आपल्या झाडामध्ये जे काही आपण 52-34 म्हणा किंवा इतर ज्या ग्रेड आहेत पोटॅश आणि फॉस्फरसच्या, ज्या काही आपण ग्रेड देत आहोत ह्या ग्रेडचा पूर्ण झाडामध्ये अपटेक व्हावा. हे अपटेक होण्यासाठी आपल्याला गरज असते ते बॅक्टेरियाची. तर त्या बॅक्टेरिया आपण आमुष्याला दिल्या पाहिजे. कारण आमुष्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा होता, अपटेक वाढत जातं. तशी ही बॅक्टेरिया आपण दिल्याच्यानंतर, आमुष्याला बॅक्टेरिया दिल्याच्यानंतर जे काही आपल्या जमिनीमध्ये मटेरियल फिक्स होऊन पडलेलं आहे ते फिक्स झालेलं मटेरियलला जे आहे हे बॅक्टेरिया जे आहेत हे अवेलेबल फॉर्ममध्ये जे आहेत हे बनवून देतात आणि झाडाला ते आहे जे अपटेक करण्यासाठी सोपं जातं आणि झाडामध्ये ते खेचले जातात आणि त्याचा फायदा आपल्याला फळ फुगवून होण्यासाठी किंवा डाळिंबाला नवीन कळी काढण्यासाठी जे आहे ती मदत होत असते. त्यामुळे आपण त्यावर तर एक व्हिडिओ टाकलेलाच आहे. साधारण ते 3 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आमोशा आणि पौर्णिमेचे. आमोशाला कुठले बॅक्टेरिया दिले पाहिजे आणि पौर्णिमेला कुठले बॅक्टेरिया दिले पाहिजे त्यावर आपला एक व्हिडिओ आहे. त्यामुळे त्याची काय आपण याच्यामध्ये चर्चा जास्त करणार नाही. आपण व्हिडिओला काय लंब खेचण्याचा प्रयत्न करणार नाही याच्यामध्ये. तर विषय आपला जो मेन आहे तो म्हणजे ह्या स्लरीच्या वापराने तेल्या वाढू शकतो का प्लॉटमध्ये किंवा तेल्या येऊ शकतो का. तर मी अगोदरच सांगितलं आहे तेल्या ॲक्टिव्ह होणारे किंवा तेल्या वाढणारे कुठलेही कंटेन यामध्ये नाही आहेत की ज्यामुळे तेल्या वाढू शकतो. तरी तुम्हाला मी याच्यामध्ये एक सांगाल, तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये तेल्या येण्याची जर भीती असेल किंवा तुम्हाला वाटतं आहे की हे दिल्यानंतर तेल्या येऊ शकतो, तर तुम्ही एक काम करू शकता. 1 किलो शेंगदाणा पेंड घ्या, 1 किलो सरकी पेंड घ्या, साधारणतः 100 ते 150 ग्रॅम त्यामध्ये गूळ टाका आणि त्याला 5 दिवस तुम्ही भिजवा. 20 लिटर साधारणतः मध्ये पाणी घ्यायचं आहे. 10 लिटर पाणी घ्या किंवा 15 लिटर पाणी घ्या, तेवढं पाणी घ्यायचं आहे. 5 दिवस तिला भिजवा. दिवसातून 3 वेळा व्यवस्थित तिला हलवून घ्या आणि 5 दिवसानंतर साधारणतः 9 ते 10 झाडांना तुम्ही याची ड्रिंचिंग करून टाका. ड्रिपने जर काय तुम्ही त्याला सोडू शकणार नाही
याला फिल्टर करून घ्या, ड्रिंचिंग करा. साधारणतः एक अर्धा लिटर पाणी एक झाडाला द्या, अर्धा-पाऊण लिटर पाणी द्या, काही अडचण नाही. ते जे काही आपलं काही जे काही मिश्रण तयार झालेलं आहे ते द्या आणि प्लॉटचं जे आहे एक आठवडाभर पुन्हा निरीक्षण करा. निरीक्षण काय करायचं आहे, ज्या झाडाला आपण स्लरी दिलेली आहे त्या झाडावरती तेल्या आला आहे का, किंवा आपल्या प्लॉटमध्ये इतर झाडावर जेवढा तेल्या आहे तेवढाच तेल्या याच्यावर पण आहे का, किंवा इतर प्लॉटमध्ये कुठेही तेल्या नाही आणि ज्या झाडांना स्लरी दिलेली आहे त्याच झाडांना जे आहे तेल्या आलेला आहे. हे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला निरीक्षण तुमच्या प्लॉटमध्ये करायचं आहे. यामुळे काय होईल मित्रांनो, तुमच्या ते पूर्णपणे माइंडमध्ये सेट होऊन जाईल, किंवा तुमच्या माइंडमध्ये ज्या काही शंका आहेत, तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत, ह्या शंका पूर्णपणे निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल. एकतर समजेल की यांनी हे वापरल्यानंतर तेल्या येत नाही किंवा तेल्या वाढत नाही, किंवा हे समजेल का याचा वापर केल्याच्यानंतर प्लॉटमध्ये तेल्या वाढतो. कारण याच्यामध्ये जर तेल्या वाढण्यासाठी जर आपण याच्यामध्ये युरिया टाकत नाही, याच्यामध्ये आपण गोमूत्र वापरतोय. कारण बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे का गोमूत्र टाकल्याच्यानंतर तेल्या ज्या हा प्लॉटमध्ये वाढतो. तर तेही आपण याच्यामध्ये टाकलेलं नाही. याच्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे, सुरुवातीला वेस्ट डिकंपोजर टाकलं होतं, ते 3 दिवस मल्टिप्लाय करून घेतलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये आपण 5 किलो 1 एकरसाठी शेंगदाणा पेंट आणि 5 किलो सरकी पेंट टाकलेली आहे. 2 किलो 1 एकरसाठी आपण त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. तुमच्याकडे ताक असलं तुम्ही तिथे ताक टाकू शकता, दही असेल तर दही टाकू शकता, याच्यामध्ये तुम्ही अंडी टाकू शकता, तुम्ही यामध्ये भात शिजवून टाकू शकता. साधारणतः 3 ते 5 किलो तुम्ही एक ड्रमसाठी तुम्ही भातही शिजून याच्यामध्ये टाकू शकता. ते आपण टाकलेलं नाही, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ते टाकणार आहोत, यावेळेस आपण तो वापरलेला नाही. तेवढा आपल्याकडं प्रॉपर वेळ नसल्यामुळे सगळीच प्रोसेस त्याच्यामध्ये आपण करू शकलो नाही. पण एवढी जरी प्रोसेस केली जेवढी मी केलेली आहे तेवढी, तरी याच्यामधून खूप छान रिझल्ट असा आपल्याला भेटून जातो. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला जे काय आपण व्हिडिओमध्ये चर्चा केली त्या पद्धतीने तुम्ही एक ट्राय तर घेऊन बघा. मित्रांनो, डाळिंबाची शेती ही सतत प्रयोग करणारी शेती आहे. याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग हे करत राहावे लागतात आणि त्यामधून आपल्याला काय शिकायला भेटलं, त्यामधून आपल्या डाळिंब पिकाला काय फायदा झाला, काय तोटा झाला, हे आपल्याला शिकायला भेटतं. त्या पद्धतीनं आपण शिकायचं असतं आणि जे चांगलं आहे ते आपल्या वहीला लिहून ठेवायचं असतं, ते कंटिन्यू करायचं असतं, आणि जे वाईट आहे ते अवॉइड करायचं आहे. आणि ते कशामुळे झालेलं आहे, ते जे काही आपण जे काही वापरलेलं आहे त्यासाठी, आणि त्यामुळे ते आपल्या प्लॉटमध्ये त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत, ते आपल्या प्लॉटच्यामधून लगेच काढून टाकायचे आहे. पुन्हा ते आपल्या लिस्टला ते ठेवायचे नाही आणि पुन्हा त्यांचा जो आहे हा वापर करायचा नाही. डाळिंब शेतीमध्ये मित्रांनो सतत हा प्रयत्नशील राहा, प्रयोगशील राहा, प्रयोग करत राहा वेगवेगळे. हा जो काही प्रयोग आहे सरकी पेंडीचा आणि शेंगदाणा पेंडीचा, हाही मी प्रयोगातूनच केलेला आहे. साधारणतः 3-4 वर्षापासून मी हे शेंगदाणा वापरत आहे. सरकी पेंट तर मी 6-7 वर्षापासून वापरत आहे, पण शेंगदाणा पेंट त्याच्यामध्ये मी साधारण 3-4 वर्षापासून ॲड केलेली आहे. छान रिझल्ट येतो, काही अडचण येत नाही, कुठे तेलही ॲक्टिव्ह होत नाही. पण तरीही मनात शंका आहे, जसं आपण व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही जे आहे प्रयोग करा. तेलाची बाग आहे तुमच्या, आता सध्या तुमच्या प्लॉटमध्ये तेल ॲक्टिव्ह आहे, तरीही प्रयोग करून बघा. 10 झाडावरचा माल खराब होईल जास्तीत जास्त, याच्यापेक्षा काही वेगळं होणार नाही. आणि एक प्रश्न मी अजूनही तुम्हाला विचारेल, आता तुम्ही मला प्रश्न विचारत असता, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आज बरेच शेतकरी ही स्लरी वापरत नाही तरी त्यांच्या बागामध्ये आज तेल ॲक्टिव्ह आहे. मग तुम्ही तिथे काय शेंगदाणा पेंड वापरली होती का, शेंगदाणा पेंड वापरली होती का, नाही वापरलेली, तरी तुमच्या प्लॉटमध्ये तेल्या हा ऑलरेडी आलेलाच आहे. हे दिल्यानंतरच तेल्या येऊ शकतो असं काही नाही आहे, कारण याचा तेल्याचा काही संबंध नाही, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्ही हे वापरलं तर तेल्या आला असं होणार नाही. आज तुम्ही वापरत नाही तरी तुमच्या प्लॉटमध्ये तेल ॲक्टिव्ह झालेला आहे. आता याच्यामध्ये दोष कोणाचा आहे, तर माझा नाही ना तुमचा नाही. याला तुम्ही काही करू शकत नाही आणि मी काही करू शकत नाही. पण 10 झाडासाठी एक प्रयोग करा. 1-1 किलो दोन्ही पेंडी घ्या, 5 दिवस भिजवा, ड्रिंचिंग करा आणि त्याचं निरीक्षण करा. जे काही उरलेलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये पुन्हा 100-150 ग्रॅम गूळ टाका, पुन्हा पाणी ॲड करा, पुन्हा भिजवा, पुन्हा फिल्टर करून, मग नंतर फिल्टर न करता डायरेक्ट ढवळून घ्या आणि त्या सरकी आणि शेंगदाणा पेंडी सगळं झाडाखाली ओतून द्या. 9-10 झाडाला, जेवढ्या झाडांना पूर्वी टाकलं होतं तेवढ्याच झाडाला पुन्हा ओतून द्या आणि करा 8 दिवस निरीक्षण. काय फरक पडतोय बघूया आपण. तुमच्याही लक्षात येईल का हे वापरल्यानंतर फायदा होतोय की तोटा होतोय, तेल्या वाढतोय का
नाही वाढत, हे तुमच्या लक्षात येईल. आणि यानंतर जे आहे मित्रांनो, आपण आता तेले वाढत आहे आणि तेले ॲक्टिव्ह होत आहे आणि पुढे पावसाचे दिवसही जवळजवळ येत आहेत. तर त्या वातावरणामध्ये तेले हा भरपूर प्रमाणामध्ये काही भागामध्ये काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ॲक्टिव्ह होऊ शकतो. तर तो ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर किंवा ॲक्टिव्ह होऊ नये त्यासाठी आपण काय काय अगोदरच नियोजन केलं पाहिजे आणि आल्याच्यानंतर काय प्रॅक्टिसेस आपण त्यामध्ये केल्या पाहिजे, काय शेड्यूलप्रमाणे आपण फवारणी घेतल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या स्टेपने आपण त्यामध्ये जे आहे हे गेलं पाहिजे. तर या पूर्णपणे ह्याच विषयावर आपण साधारणतः एक 3 ते 4 आपले व्हिडिओ बॅक टू बॅक ते त्यामध्ये आपले येणार आहेत. तर ह्या व्हिडिओची सिरीज पूर्णपणे तुम्हाला उपलब्ध होण्यासाठी आणि तुमच्या नातेवाईकांना उपलब्ध होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही त्यांना व्हिडिओ जे आहेत, आजचा व्हिडिओ जे आहे त्यांना शेअर करायचा आहे, जेणेकरून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते चॅनलला सबस्क्राईब करून घेतील आणि नंतर जे काही व्हिडिओ येणारे आहेत तेल्यावरती जो काही तेले आहे तो तेले आपल्याला कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल आणि त्यासाठी आपण आपल्याला आत्तापासून काय काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या प्लॉटमध्ये तेले ॲक्टिव्ह होणार नाही आणि जरी झाला तरी फवारणीमध्ये तो पूर्णपणे आपल्याला कंट्रोलमध्ये करता येईल. आणि आपलं जे काही उत्पन्न आहे, जे आपण जे काही पीक घेत आहोत, हे पीक आपल्याला उत्पादन जे आहे आपलं कसं आपल्याला वाढवता येईल, कसं आपलं पीक आपल्याला 100% शेवटपर्यंत नेता येईल, आपलं कसं आपल्याला टनेज आपल्या प्लॉटमध्ये वाढवता येईल, जास्तीत जास्त माल आपल्याला सेफ कसा करता येईल, ह्या विषयावर जे आहे आपण हा पूर्णपणे जे आहेत हे 3 ते 4 व्हिडिओ त्या सिरीजचे येतील. तर ते सिरीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्हाला आज सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक करायचं आहे, शेजारी एक हाईपचं बटन आहे, हाईप करायचं आहे आणि यावरही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि आता यानंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्पेशल तेल्यावरती जे आहेत आपण ते आता व्हिडिओ टाकणार आहोत. अधूनमधून दुसराही व्हिडिओ येत राहणार आहे, असं नाही की सलग तेला चाललं तर तेलाचेच व्हिडिओ राहतील, तसं काही नाही आहे. आता ही स्लरी उद्या सोडणार आहे, यानंतर आपल्याला कुठलं काय खत भिजायला घालायचं आहे किंवा कुठली स्लरी भिजायला घालायची आहे ती आपल्याला कशी सोडायची आहे किंवा आपण कुठलं खत घेऊनच त्याची निवड करणार आहोत, ते कशा पद्धतीनं आपण भिजायला टाकणार आहोत, त्याचं प्रमाण किती घेणार आहोत, त्याचेही व्हिडिओ अधूनमधून येत राहणार आहेत. फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज चालू आहे त्यामुळे तोही व्हिडिओ आपले पडत राहणार आहेत. त्यासोबतच तेलाला कंट्रोल करण्यासाठीही व्हिडिओ आपले येत राहणार आहेत. त्यामुळे दोन्हीचे व्हिडिओ जे आहेत हे आलटून पालटून जे हे येत राहणार आहेत. त्यामुळे सतत जे आहेत हे व्हिडिओचे अपडेट घेत राहा. व्हिडिओ आल्याच्यानंतर व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर त्या व्हिडिओचा फायदा इतरांना होईल याचीही काळजी घ्या. आणि ती इतरांना फायदा करून द्यायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर फक्त आपला व्हिडिओ त्यांना शेअर करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत डेली भेटत जातील आणि नवीन नवीन अपडेट तुम्हालाही डेली भेटत राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.